काल रात्री या स्वरूपामध्ये आवाहन करून वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचार पूजन करून सहस्त्रनामावलीने कुंकुम अर्चना करून श्री रेणुका मातेची पूजा संपन्न झाली। प्रमुख अर्चक चंद्रकांत रिठे, वेदपाठ शाळेचे निलेश केदार व त्यांच्या सहाय्यकांनी भक्त कल्याणार्थ सप्तशतीचे पाठ व श्री सूक्ताचे आवर्तन रेणुकाचरणी समर्पित केल्यानंतर देवीच्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सप्तमीला कन्या व सुवासिनी पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने 23 ऑक्टोबर रोजी 11 वाजता सचिव तथा उपविभागीय महसूल अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 11 कुमारिका व एका सुवासिनीचे सपत्नीक पूजन केले। भारतवर्षामध्ये स्त्री माता व कुमारिका पूजनाची अनादी काळापासून परंपरा आहे। रेणुका गडावर सुद्धा अविरतपणे ती परंपरा पाळल्या जाते। या प्रसंगी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, विनायक फांदाडे, अरविंद देव, आशिष जोशी, दुर्गादास भोपी, बालाजी जगत, पुजारी रवींद्र कान्नव, भवानीदास भोपी, संतोष जोशी, शुभम भोपी व कृतिका वरणगावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। या संदर्भामध्ये कुमारिकेचं पूजन आजचं महत्त्वाचं आहे। कुमारिका ही वयाने 10 वर्षापर्यंतची अशा कुमारिकेचं आजच्या दिवशी पूजन केलं जातं। शक्ती स्वरूपामध्ये कुमारिकेला पूजन करून तिला जे काही आपल्याला अर्पण करायचं आहे ते सगळ्या भाविकांच्या कल्याणाकरता अर्पण करायचं आणि तिचं पूजन करायचं, षोडशोपचार आहे अशी ही परंपरा अव्याहतपणे वेदकालापासून चालू आहे। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येऊन स्थानिक पेंटर सुरेश आराध्ये यांनी मंदिराच्या प्रांगणामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देणारी रांगोळी उपविभागीय महसूल अधिकारी पुजार यांनी बघून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली। या जगातून कोरोना महामारीचे भय नष्ट हो, देश सुखी समाधानी हो, मुलींना योग्य शिक्षणाची संधी लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी प्रार्थना केल्याची भावना सचिव तथा उपविभागीय महसूल अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधींजवळ बोलताना व्यक्त केली। उपविभाग अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास मंडळ किनवट आणि आज नवरात्रीची 7वे दिवस आहे, सप्तमी आहे। त्या निमित्ताने इथे पूजा वगैरे झालेली आहे आणि कनिका कुमारी त्यांची पण पूजा वगैरे झालेली आहे आणि सर्व भक्तगणतर्फे मी ॲज SDO रेणुका माताला तेच मी ब्लेसिंग्स घेतलेली आहेत आणि आता उद्भव झालेले कोरोनाचे प्रादुर्भाव कमी व्हावा आणि पूर्ण माहौर किनवट आणि पूरा नांदेड़ महाराष्ट्र राज्य आणि इंडिया के लिए सुख समृद्धि हो, कोरोना का एपिडेमिक का उसका त्रास सब कम हो और हमारे वुमेन एम्पावरमेंट और इससे ज़्यादा हो। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का प्रोग्राम और अच्छे से हम इम्प्लीमेंट करेंगे और स्पेशली टुवर्ड्स गर्ल्स एजुकेशन, लाइवलीहुड, हेल्थ इसके बारे में अच्छे से काम करेंगे और पूर्ण राज्य में ऐसे समृद्धि हो इससे हमने प्रार्थना की है रेणुका माता को और धन्यवाद। विदर्भ न्यूज करिता श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र माहुरगड येथून संजय घोगरे यांच्यासह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।